नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. तर यामध्ये आज आपण 7th टॉपिक पाहणार आहोत, जो आहे गॅमेट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशन. हा आपला 7th व्हिडिओ आहे. या आधीचे जे पार्ट्स आहेत ते आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये कवर केलेले आहेत. आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर या ठिकाणी एक आय आयकॉन आहे, त्यामध्ये तुम्हाला प्लेलिस्ट मिळेल आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहू शकता. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. टॉपिकमध्ये रिप्रोडक्शन म्हणजे काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही प्रकार आहेत, बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन, बडिंग आणि त्याचबरोबर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, त्याच्यामध्ये आहे फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आणि त्याचबरोबर आहे स्पोर फॉर्मेशन. ओके, त्याच्यानंतर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट फॉर्मेशन याआधी थोडक्यात बघितलेलं आहे आणि फर्टिलायझेशन बघितलेलं आहे. त्याचबरोबर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स कशाप्रकारे होतं ते पण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघितलेलं आहे. आणि आता आपल्याला त्यापुढील बघायचं आहे गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन. बोथ गॅमेट्स दॅट इज स्पर्म अँड ओवम आर फॉर्म्ड बाय मिओसिस. स्पर्म आणि ओवम हे जे दोन गॅमेट्स आहेत, स्पर्म आहे मेल गॅमेट, ओवम आहे फिमेल गॅमेट, तर हे जे दोन गॅमेट्स आहेत ते मिओसिसने फॉर्म होत असतात, तयार होत असतात. Sperms are produced in test of men from beginning of maturation, that is puberty till that. तर या ठिकाणी स्पर्म जे आहेत तर ते मेन गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट्स आहेत आणि ते टेस्टिसमध्ये तयार होत असतात, जे आपण ऑलरेडी आधी पाहिलेलं आहे. आणि कधीपासून तयार होतात तर प्युबर्टीच्या एजपासून, म्हणजे प्युबर्टी एजपासून ते डेथपर्यंत ते तयार होत असतात. नंतर पुढे आहे हवेवर इन केस ऑफ वुमन at the time of birth there are 2 to 4 million immature oocytes in the ovary of a female fetus. म्हणजे जेव्हा एखादी फिमेल जन्माला येते तर तेव्हा तिच्या ओव्हरीमध्ये 2 to 4 मिलियन इमॅच्युअर ओसाइट्स असतात. अँड ओसाइट मॅच्युअर्स अँड इट रिलीज्ड फ्रॉम ओव्हरी एव्हरी मंथ फ्रॉम द बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी अप टू एज ऑफ मेनोपॉज. तर जेव्हा ओसाइट मॅच्युअर होतं तर तेव्हा ओसाइट हे मॅच्युअर जेव्हा होतं तर तेव्हा ते रिलीज होतं ओव्हरीमधून दर महिन्याला. कधी रिलीज व्हायला स्टार्ट होतं तर जेव्हा प्युबर्टी एज असेल तर प्युबर्टी एजपासून ते मेनोपॉजपर्यंत. मेनोपॉज म्हणजे अप्रॉक्सिमेटली 45 इयर्स ऑफ एज. ओके, 45 to 50 इयर्स या कालावधी दरम्यानचा काळ हा मेनोपॉज असतो. तेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते, म्हणजे त्याच्या पुढे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काम करत नाही. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. म्हणजे मेनोपॉज ही काय आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं स्टॉपेज आहे. मेनोपॉजच्या कालावधीनंतर मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झाल्यामुळे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काम करत नाही. ॲट द एज ऑफ अबाउट 45 to 50 इयर्स सिक्रेशन ऑफ हॉर्मोन्स कंट्रोलिंग द फंक्शन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आयदर स्टॉप्स ऑर बिकम्स इरेग्युलर. म्हणजे मेनोपॉजच्या कालावधीमध्ये म्हणजेच 45 to 50 या एजमध्ये हॉर्मोन्सचं सिक्रेशन कंट्रोल करणारे जे फंक्शन असतं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तर ते एकतर स्टॉप होतं किंवा ते इरेग्युलर होतं, म्हणजे रेग्युलर नाही, ते अनियमित होतं. ओके, एकतर ते स्टॉप होतं किंवा ते अनियमित होतं आणि याच्यामुळेच काय होतं, मेनोपॉज होतं. सो दिस कॉजेस द मेनोपॉज. त्याच्यानंतर पुढे आहे फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओवम इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय, युनियन ऑफ स्पर्म अँड ओवम, स्पर्म आणि ओवमचं युनियन झाल्यानंतर त्याच्यापासून झायगोट तयार होणं याला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन्समध्ये फर्टिलायझेशन इंटरनल होत असतं. सेमन इज इजॅक्युलेटेड इन वजायना ड्युरिंग कॉप्युलेशनच्या कालावधीमध्ये सेमन हे वजायनामध्ये जातं आणि त्याच्यानंतर स्पर्म्स इन द नंबर्स ऑफ फ्यू मिलियन स्टार्ट्स देअर जर्नी बाय द रूट ऑफ वजायना, युटेरस, ओव्हिडक्ट. मग जेव्हा कॉप्युलेशनच्या कालावधीमध्ये सेमन वजायनामध्ये एजॅक्युलेट होणार तर तेव्हा जे खूप सारे मिलियन ऑफ स्पर्म्स असतात तर तेव्हा ते मिलियन ऑफ स्पर्म्स फर्स्ट वजायनामधून जाणार, त्याच्यानंतर युटेरसमध्ये जाणार आणि त्यानंतर ते या ठिकाणी जे ओव्हिडक्ट आहे, ओके,
तर या ओव्हिडक्टमध्ये ते जाणार. खूप सारे स्पर्म्स एका वेळी रिलीज होऊ शकतात, दॅट इज मिलियन ऑफ स्पर्म्स एका वेळी रिलीज होऊ शकतात. आणि वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म्स फर्टिलाइज द ओनली ओवम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. आणि या ठिकाणी आपण आधीच बघितलेलं आहे की ओव्हरीमधून जे ओसाईट येणार आहे या ठिकाणी, तर ओव्हरीमधून ओसाईट आल्यानंतर ज्याला आपण ओवम म्हणतो, तर ओव्हरीमधून ओवम बाहेर आल्यानंतर आणि इथून जे एवढे सगळे स्पर्म जाणार असतात, तर त्यामधील फक्त एक स्पर्म म्हणजे मिलियन ऑफ स्पर्म असतात पण त्यातील फक्त एक स्पर्म आणि ओवम जेव्हा त्यांचे युनियन होणार तेव्हा त्यापासून झायगोट तयार होणार आणि यालाच आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी अप द मेनोपॉज फ्रॉम 10 to 17 इयर्स अप टू 45 to 50 इयर्स. तर या कालावधीमध्येच फक्त ओवम इज रिलीज्ड एव्हरी मंथ फ्रॉम द ओव्हरी. तर प्युबर्टी एजपासून ते मेनोपॉजपर्यंतच ओवम हे दर महिन्याला ओव्हरीमधून रिलीज होत असतं. दॅट इज आउट ऑफ 2 to 4 मिलियन ओवा अप्रॉक्सिमेटली ओनली 400 ओसाइट्स आर रिलीज्ड अप टू द एज ऑफ मेनोपॉज. तर जेव्हा एखादी फिमेल बर्थ घेते तेव्हा तिच्या ओव्हरीमध्ये एकूण 2 to 4 मिलियन ओसाइट्स इमॅच्युअर ओसाइट्स असतात. बट जेव्हा प्युबर्टीपासून ते मेनोपॉज या काळामध्ये फक्त 400 म्हणजे अप्रॉक्सिमेटली फक्त 400 ओसाइट्सच रिलीज होतात मेनोपॉजच्या एजपर्यंत. रिमेनिंग ओसाइट्स अंडरगो डिग्रेडेशन. आणि मग जे काही राहिलेले एवढे सगळे आहेत तर त्याचं डिग्रेडेशन होत असतं, ते ऱ्हास पावत असतं, ते आपोआपच नष्ट होत असतात. त्याच्यानंतर इथे पुढच्या पेजवरती फर्टिलायझेशनची डायग्राम आहे. जसे की आपण बघितलं की खूप सारे स्पर्म्स रिलीज होतात बट त्यामध्ये फक्त एकच स्पर्म असतो जो ओसाइटसोबत त्याचं युनियन होतं आणि त्यापासून झायगोट तयार होतं. फर्टिलायझेशन त्याला आपण म्हणतो. ओके, तर अशा प्रकारे खूप साऱ्या स्पर्म्समधून फक्त एकच स्पर्म ओसाइटसोबत युनाईट होतो, त्यापासून झायगोट तयार होतं. ओसाइट्स रिलीज्ड फ्रॉम ओव्हरीज ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ्स नियरिंग द एज ऑफ मोनोपॉज दॅट इज 40 to 50 इयर्स ओल्ड. म्हणजे 40 to 50 इयर्स ओल्ड या एजच्या खूप जवळ असताना जर ओसाइट रिलीज झालं, म्हणजे सपोज की या एजमध्ये असताना जर ओसाइट रिलीज झालं, देअर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाव. मग आतापर्यंत त्याची जे डिव्हिजन होण्याची जी ॲबिलिटी आहे, जी क्षमता आहे ती आतापर्यंत खूप कमी झालेली असते, कारण 40 to 50 इयर्स हे खूप जास्त आहे त्या छोट्या सेलसाठी, त्या ओवमसाठी. तर जेव्हा ते ओसाईट एवढ्या वर्षानंतर, कारण ते बर्थपासून असतं, सो बर्थ टू 50 इयर्स किंवा 40 to 50 इयर्स, तर या कालावधीमध्ये एवढ्या सगळ्या कालावधीनंतर त्याचं जे डिव्हिजन होण्याची जी क्षमता असते तर ते आतापर्यंत खूप कमी झालेली असते. ड्यू टू धिस दे कॅनॉट कम्प्लीट मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली. आणि त्याच्यामुळे ते मिओटिक डिव्हिजन मिओसिसद्वारे ते होत असतं, सो ते मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली करू नाही शकत. इफ सच ओसाइट्स आर फर्टिलाइज्ड, जर अशा प्रकारचे म्हणजे ज्यांचं मिओटिक डिव्हिजन व्यवस्थित नाही झालेलं आहे, ज्यांची क्षमता खूप कमी झालेली आहे डिव्हिजनची, तर अशा प्रकारचे ओसाइट्स आर फर्टिलाइज्ड, द न्यूबॉर्न्स प्रोड्यूस फ्रॉम देम मे बी विथ सम एबनॉर्मलिटीज लाईक डाऊन सिंड्रोम. जर अशा प्रकारचे ओसाइट फर्टिलाइज झाले, म्हणजे जे डिव्हिजन करण्यासाठी ज्यांच्यामध्ये डिव्हिजनची ॲबिलिटी नाही आहे किंवा ज्यांचं मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली नाही झालं आहे आणि जे 40 to 50 इयर्सच्या नियर कुठेतरी ते रिलीज झालेले होते, तर असे ओसाइट्स जर फर्टिलाइज झाले तर त्यांच्यापासून जे न्यूबॉर्न तयार होतील, न्यूबॉर्न बेबीज जे तयार होतील, तर त्यांच्यामध्ये काही एबनॉर्मलिटीज असू शकतात, जसे की डाऊन सिंड्रोम त्यांच्या त्या बेबींमध्ये असू शकतो. तर अशा प्रकारे हे आहे फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर आहे डू यू नो. तर डू यू नोमध्ये फर्स्ट आहे की द क्रोमोझोम नंबर इन जर्म सेल्स प्रोड्युसिंग द गॅमेट्स आर डिप्लॉईड. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की जर्म सेल्समध्ये जे क्रोमोझोम नंबर असतात तर ते डिप्लॉईड असतात, गॅमेट्स डिप्लॉईड असतात, दॅट इज 2n. ते कसे असतात? 2n असतात. सो इट इन्क्ल्यूड्स 22 पेअर्स ऑफ ॲटोझोम्स. त्याच्यामध्ये 22 पेअर्स ऑफ ऑटोझोम्स असतात आणि 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम. त्याच्यामध्ये 1 पेअर कसाचा असतो? सेक्स क्रोमोझोमचा असतो. म्हणजे एकूण 23 क्रोमोझोम्स असतात, तर त्यामध्ये 22 हे ऑटोझोम्स असतात आणि 1 हे सेक्स क्रोमोझोम असतं. ओके, म्हणजेच या ठिकाणी आणि ते क्रोमोझोम्स डिप्लॉईड फॉर्ममध्ये असतात, म्हणजेच 44 काय आहेत? ऑटोझोम्स आहेत आणि एक जे आहे म्हणजे जो 46 असतात एकूण, त्यातील 44 जे आहेत तर ते ऑटोझोम आहेत आणि एक जे आहे तर ते सेक्स क्रोमोझोम आहे. मग ते जर फिमेलमध्ये असेल तर ते XX सेक्स क्रोमोझोम असणार आहे आणि जर मेलमध्ये असेल तर XY सेक्स क्रोमोझोम असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे दीज जर्म सेल्स डिवाइड बाय मिओसिस. हे सगळे जर्म सेल्स मिओसिस या प्रोसेसने डिवाइड होत असतात. ड्यू टू धिस गॅमेट्स कंटेन
ओनली हेप्लॉइड दॅट इज n नंबर ऑफ क्रोमोझोम्स. त्याच्यामुळे गॅमेट्समध्ये फक्त n नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात. म्हणजे मेल गॅमेट हेप्लॉइड असतात, फिमेल गॅमेट पण हेप्लॉइड असतात, जसे की 22+X किंवा 22+Y असतात. 2 टाइप्स ऑफ स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड दॅट इज 22+X. म्हणजे स्पर्म्स हे 2 प्रकारचे असतात, ज्यांच्यामध्ये 22+X क्रोमोझोम असेल किंवा 22+Y हा सेक्स क्रोमोझोम असेल. एक तर 22+X असू शकतो, हे कोणाच चाललं आहे, मेलचं चाललेलं आहे. सो मेलमधून जे स्पर्म्स प्रोड्यूस होतात तर त्यांच्यामध्ये एक तर 22 ऑटोझोम्स आणि एक जो आहे तर तो एक्स सेक्स क्रोमोझोम असू शकतो किंवा वाय सेक्स क्रोमोझोम असू शकतो. तर अशा प्रकारचे 2 टाईपचे जे स्पर्म्स आहेत तर ते मेल बॉडीमधून रिलीज होतात. वेरॅज ओसाइट्स आर प्रोड्यूस्ड ऑफ ओनली 1 टाईप. पण फिमेलमध्ये जे ओसाइट्स प्रोड्यूस होतात तर ते फक्त एकच टाईपचे असतात, दॅट इज 22+X क्रोमोझोम. ओके, 22 ऑटोझोम्स प्लस X सेक्स क्रोमोझोम. या ठिकाणी आपल्याला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की मेलमधून जे मेल गॅमेट आहे दॅट इज स्पर्म आणि फिमेल गॅमेट आहे दॅट इज ओसाइट. सो स्पर्म्स हे एक तर 22+X असू शकतात किंवा 22+Y असू शकतात, पण ओसाइट फक्त 22+Xच असतं. सो आता त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे बोथ स्पर्म्स अँड ओसाइट्स आर प्रोड्यूस बाय मिओसिस. स्पर्म्स आणि ओसाइट्स दोन्ही पण मिओसिस या प्रोसेसनेच प्रोड्यूस होत असतात. इन केस ऑफ स्पर्म्स प्रोसेस ऑफ meiotic division is completed before the sperm leave male reproductive tract. आणि मेल्समध्ये म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून स्पर्म्स जेव्हा बाहेर पडणार असतं तर ते बाहेर पडायच्या आधीच त्याची सगळे डिव्हिजन कंप्लीट ऑलरेडी झालेलं असतं. जेव्हा ते बाहेर पडणार तर त्याआधीच त्याचं सगळं डिव्हिजन मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमधून बाहेर येतानाच त्याचं सगळं डिव्हिजन झालेलं असतं. वेवर इन केस ऑफ ओसाइट्स प्रोसेस ऑफ मिओटिक डिव्हिजन कम्प्लीट्स आफ्टर ओव्ह्युलेशन. पण फिमेल गॅमेट जे आहे ओसाइट तर त्याचं मिओटिक डिव्हिजन ओव्ह्युलेशन नंतर कंप्लीट होतं. ड्युरिंग फर्टिलायझेशन इन ओव्हिडक्ट. म्हणजेच जेव्हा ओव्हिडक्टमध्ये फर्टिलायझेशन होत असतं तर तेव्हा ओसाइटचं पूर्णपणे मिओटिक डिव्हिजन कंप्लीट होतं. ओके, तर आपण बघितलं तर बेबी गर्ल असणार की बॉय असणार हे फक्त मेल गॅमेटवरतीच ठरवू शकतं, कारण मेल गॅमेटमध्ये जर एक्स सेक्स क्रोमोझोम आला तर ते जे बेबी असणार तर ते गर्ल असणार आहे, आणि मेल गॅमेट जर वाय क्रोमोझोमसोबत आला तर ते जे बेबी असणार आहे तर ते बॉय असणार आहे. म्हणजे आपल्या समाजामध्ये मुलगी झाली तर स्त्रीला दोष दिला जातो, पण ॲक्च्युअल हे सगळं स्पर्म्सवरती ठरतं की नक्की बेबी गर्ल असणार आहे की बॉय असणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे डेव्हलपमेंट अँड बर्थ. द झायगोट फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन्स अँड एम्ब्रिओ इज फॉर्म. सो फर्टिलायझेशन नंतर ओव्हिडक्टमध्ये झायगोट तयार होतं आणि त्या ठिकाणी खूप सारखं मायटोटिक डिव्हिजन घडून आल्यामुळे एम्ब्रिओ तयार होतं. मेनवाईल दरम्यानच्या काळामध्ये इट इज पुश टुवर्ड्स युटेरस. मग या ठिकाणी ओव्हिडक्टमध्ये झायगोट तयार झालेला आहे आणि ओव्हिडक्टमध्ये झायगोट तयार झाल्यानंतर कारण आपण बघितलेलं आहे की स्पर्म आणि ओसाइट ओव्हिडक्टमध्ये त्यांचं युनियन होतं, युनियन नंतर फर्टिलायझेशन होतं, फर्टिलायझेशन नंतर या ठिकाणी झायगोट फॉर्म होतं आणि दरम्यानच्या काळामध्ये झायगोट या ठिकाणी युटेरसमध्ये येतं. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे वन्स इट रिचेस द युटेरस. जेव्हा ते युटेरसमध्ये रीच होतं, युटेरसमध्ये पोचतं, इट इज इम्प्लांटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इम्प्लांटेशन. मग त्या ठिकाणी ते इम्प्लांटेड होतं आणि मग इम्प्लांटेशननंतर पुढची प्रोसेस घडून येते, पुढची डेव्हलपमेंट घडून येते. अँड ऑर्गन कॉल्ड ॲज प्लॅसेंटा. त्या ठिकाणी एक प्लॅसेंटा ऑर्गन तयार होतं, इज फॉर्म्ड फॉर सप्लाय ऑफ फूड मटेरियल ड्युरिंग द ग्रोथ इन युटेरस. तर त्या ठिकाणी एक प्लॅसेंटा नावाचं एक ऑर्गन तयार होतं युटेरसमध्ये. का तयार होतं तर युटेरस त्या ठिकाणी फूड सप्लाय करण्यासाठी, फूड मटेरियल सप्लाय करण्यासाठी ड्युरिंग द ग्रोथ इन युटेरस. युटेरसमध्ये जे झायगोट आहे त्याची ग्रोथ होत असताना त्याला फूड सप्लाय करण्यासाठी प्लॅसेंटा नावाचं एक ऑर्गन तयार होतं. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट फॉर्म झाल्यानंतर एम्ब्रिओ जो तयार झालेला आहे त्यात त्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट पूर्णपणे होण्यासाठी एकूण 9 months लागतात, म्हणजेच 36 weeks लागतात. सो या ठिकाणी बेबी कशा स्टेजमध्ये असतं आणि 36 weeks नंतर त्याची पूर्णपणे डेव्हलपमेंट होते. तर अशा प्रकारे हे आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट अँड बर्थ. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.